कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही इथे काय करताय? तुम्ही बाहेर व्हा आधी। मुझे मेघना आंटी ने बताया कि आपकी तबीयत कुछ खराब है, इसलिए मैं चेक करने आ गया। लेकिन आप तो ठीक ही लग रही है वैसे। आपको नीरज की याद आ रही होगी ना? एक काम करते हैं, हम घूमने चले जाते हैं, आपको बहुत मजा आएगा। नाही, मी एकदम ठीक आहे। मला कुठे यायचं नाही, तुम्हाला म्हणते ना मी बाहेर व्हा म्हणून। तुम्ही बाहेर व्हा आधी। ओके ठीक है मैं जाता हूँ, लेकिन आपको किसी भी चीज की जरूरत हो तो मुझे बुला लेना। मैं भी तो आप ही का हूं, बिल्कुल नीरज की तरह। I mean, मैं भी तो आपका अपना ही हूं ना। ओके ठीक है, फिर ख्याल रखना। टेक केयर, सी यू। या शशी भाऊ, दादा उमाताई, अरे हा काय तुम्ही अजून तयार नाही? चला मी तुमका नेऊ गेलंय। शशी भाऊ माका माफ करा, माका नाही जमणार। पण दादा तुम्ही नाही येलात तर माका वाईट वाटत। निदान माझ्यासाठी तरी चला। हवं तर मी नंतर आशीर्वाद देईन, पण माका माफ करा। नाही दादा, हा असं नका बोलू। उमाताई, अहो तुम्हा दोघांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न अपूर्ण आहे। मंजू बरोबर बोलता। आमच्या दोघांचे आशीर्वाद कायमच त्यांच्या सोबत हा। आणि तसंही दोन्ही पोरांच्या डोक्यावर अक्षता टाकायला तुम्ही सगळे आहातच ना। पण दादा तुमच्याशिवाय हा लग्न कसा होईल? तुमच्या दोघांच्या आशीर्वादाशिवाय ह्या लग्नात काहीच अर्थ नाही। शशी भाऊ, आता तुमका कसं सांगू, पण माझ्या लेखी माका शोधूक जावं लागेल ना। काय दादा असं काय बोलताय? उमाताई काय झालंय? हो, अरे देवा, उमाताई, हो हे काय होऊन बसलं? कुठे गेली ओवी? कायच कळत नाही, आम्हाला भीती वाटतात। शशी भाऊ, तुम्ही आणि मंजू तुम्ही पुढे जा आणि सगळ्या विधीची तयारी करा। आता आणखीन काही विघ्न नको याच्यामध्ये। हो दादा, तुम्ही जावा त्याका शोधूक आणि काय काळजी करू नका, देव त्याच्या पाठीशी आहे। दादा, अहो ओवी खूप समजूतदार मुलगी आहे। ती असा काही वेडावाकडा विचार करू शकत नाही, खात्री आहे मला। खरा तर या सगळ्या माझ्या मुलीच्या हट्टामुळे झाला। बाहेरचा रवा गेलाच नसताना तर या सगळ्या झालाच नसता। शशी भाऊ, आता हे सगळं बोलायची वेळ नाही हा। तुम्ही उलट तिकडे जा आणि लग्नाचे विधी कसे पार पडतील याच्याकडे जास्त लक्ष द्या। उमा, ओवीचा फोटो असेल तर द्या। मंजू तो होतं हा, आणि ओवीचा काही फोन येलो किंवा ती घरी परत आली ना तर माका कळवा। शशी भाऊ, येते मी। चला, हाताला हात लावा। गणपतीला गंधाक्ष फुलवायचंय, उजव्या हाताने व्हायचंय, गणपतीच्या पायापुढे वाहून द्या। ओम महागणपते नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। चौथ्या पाणी सोडून द्यायचं। ओम गोविंदाय नमः सोडून द्यायचं। हात जोडा,
तिघांनी हात जोडा. गणपतीचं नामस्मरण करायचंय. सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजगणकः लंबोदरश्च विकटो विघ्नश्च गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्र गजानना द्वादशानि नामानि या पठनदपि विद्यारंभ विवाच प्रवेशे निर्गम्यता संग्रामे संकटे चैव विघ्नस्तजायते. शुक्लां भरं भरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नान् पशान्तये. चला, पूजा आता आपली संपन्न झालेली आहे. आता तुम्ही उठलात तरी चालेल. चला, मुलीला आणि मुलीच्या आईवडिलांना बोलवा. काय गेले दोघा? हा काय गेले? एवढा कार्य चालू हा आणि कुठे गेले दोघ जण? या मंजून नुसता खुळा खुळा कशाक जाऊचा तिकडे? दादा लावणारा काय या दोघांचा लग्न? हा लाली, हे काय गेले? हे बघ, या या या. मंजू खय होतीस तू? हा, गुरुजींनी त्यांच्या विधी सुरू पण केल्या. ते काय गो, कोण काय पडला तुझा? काय झाला काय नेमका? अहो, ओवी घर सोडून गेला आणि दादा ते शोधून बाहेर गेलेत. काय? बस बस तू खाली. काय हा? कुठे गेली असेल ही? बाप रे, आता ही पळून गेली म्हणजे ही मुलगी आमच्या लग्नात नक्कीच काहीतरी विघ्न आणणार. हो गुरुजी, आवरा ना पटापट. काय ते लवकर करा. मला त्रास होतोय. वाटतं लवकर. चला, मुलीच्या आईवडिलांनी पाठावर बसून घ्या. चल. सर असे का वागतात माझ्याशी? बरं, पोचल्यावर एक साधा फोन पण नाही केला त्यांनी. मान्य आहे निकिता त्यांची मैत्रीण आहे, पण मी पण बायको आहे आता. त्यात पुनीत भाऊजी सरळ रूम मध्ये घुसले. बरं, मी काय बोलायला गेले तर परत मलाच बोलतील. काय करू? ओवीला फोन करून सांगते. नाही नको. माझा मूड ठीक नाहीये हे आई काय आणि ओवी काय दोघांना पटकन कळतं. ही आनंदाची बातमी मला कोणाला सट सांगताही येत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.